सर्वांना जय बाळूमामा। हा व्हिडिओ मामांच्या यात्रेचे उपवास कसे धरायचे याच्या संदर्भामध्ये आपण बनवत आहोत। 3 प्रकारचे उपवास आहेत, शारीरिक, मानसिक आणि वाचिक उपवास आहेत। 20 मार्च 2025 रोजी वाद घालून विणा उभा करून मामांचा सप्ताह सुरू होणार आहे। त्या दिवशीचा जो उपवास आहे तो उपवास संध्याकाळी सोडायचा आहे। 21 तारखेपासून 27 तारखेपर्यंत खडतर उपवासाला प्रारंभ होईल। या दरम्यान फळ, दूध, चहा, पाणी, दुग्धजन्य पदार्थ असे ड्रायफ्रुट्स असे खाऊन हा उपवास धरायचा आहे। आणि 27 तारखेला सकाळी भाकणूक संपन्न होईल, नैवेद्य दाखवला जाईल आणि 10 नंतर महाप्रसादाला सुरुवात होईल आणि त्या प्रसादाचं सेवन करून हा उपवास सोडायचा आहे। जे घरी आहे त्यांनी 10 नंतरच उपवास सोडायचा आहे। देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर उपवास सोडायचा आहे। ह्या दरम्यान आपण काय करायचं नाही हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्या दरम्यान आपण वाईट कृत्य करायचं नाही, व्यसन आपण करायचं नाही। अतिशय पावित्र्य ह्या गोष्टीचं आपण जपायचं आहे उपवासाचं। मानसिक उपवासामध्ये आपण सदैव हृदयामध्ये मामांचं चिंतन चालू ठेवायचं आहे। चालता बोलता इकडं तिकडं फिरता सदैव मामांचंच ध्यान आपण करायचं आहे। हा मानसिक प्रकारचा उपवास होईल। ह्याच्यामध्ये वाईट विचारांना थारा द्यायचा नाही आणि वाचिक उपवासामध्ये वाईट गोष्टी बोलायच्या नाहीत, कमीत कमी बोलायचं आहे, जास्त बोलू नये। ह्याच्यामध्ये काय करावं तर ग्रंथाचं वाचन करावं, पठण करावं, मामांचं चरित्र ऐकावं, मामांची गाणी ऐकावीत, मामांचं स्मरण सदैव ठेवायचं आहे आणि कशा प्रकारे हा उपवास धरायचा। आणि 27 तारखेला हा उपवास आपण सोडायचा आहे। आणि या उपवासाचं अति पवित्र महत्त्व आहे, हे पुण्य, हे पर्वणी आहे आणि हे जीवनामध्ये आपण आपलंसं करून जीवनाचं सार्थक करायचं, मामांशी एकरूप व्हायचं आहे। जय बाळूमामा।